मार्वल बाउंटी या सोसायटीमध्ये 350 मांजरं आहेत या संदर्भातली बातमी साम टीव्हीने दाखवली होती आणि त्यानंतर महानगरपालिकेने रिंकू भारद्वाज यांना 48 तासाची मुदत दिली होती आणि त्या मांजरांच्या संदर्भात आपण काय उपाययोजना करणार आहात असंही विचारलं होतं। मात्र रिंकू भारद्वाज यांनी 48 तासाची मुदत संपल्यानंतर या मांजरांचं स्थलांतर केलेलं आहे। आपल्याबरोबर पालिकेच्या अधिकारी सारिका पुंडे मॅडम आहेत, आपण बातचीत करणार आहोत। मॅडम, काय शिफ्टिंग केलं आणि काय आज प्रत्यक्ष पुणे महानगरपालिका SPC आणि पोलीस बंदोबस्त यामध्ये आम्ही आज काल जेव्हा त्यांची वेळ मागण्यात आली होती त्यांनी सांगितलं की आज तुम्ही सकाळी या दरम्यान येऊ शकता आणि तिथे जेव्हा पाहणी करण्यात आली तर सगळ्याच रूम्सची सगळ्या घराची आम्ही पडताळणी केली असता तिथे कुठल्याच प्रकारे आता त्यांनी मांजरी ठेवलेला नाही आहे। स्वच्छता आढळली आहे आम्हाला आणि या संदर्भात आम्हाला जे काही आमचे माननीय महानगरपालिकेचे आयुक्त सर आहेत, अतिरिक्त आयुक्त सर आहेत, परत पशुसंवर्धनचे मुकणे सर, परिहार सर व माझ्यासोबतचे जेवढेही सहकारी आज माझ्यासोबत होते, SPCAचे काही डॉक्टर्स माझ्यासोबत होते, पोलीस डिपार्टमेंटची लोकं होती, या सगळ्यांच्या सहकार्याने आज आम्ही मार्वल बाउंटी या ठिकाणी जे झालेलं घटना होती आणि 2022 पासून जे चाललेलं होतं म्हणजे ह्या सोसायटीमध्ये ज्या कॅट ओनर्सनी एवढ्या प्रमाणात कॅट्स इथे पाळल्या होत्या त्या त्यांनी आज आम्हाला खराडी येथे शिफ्ट केलेले आहे हे सांगण्यात आलेलं आहे। आतमध्ये तुम्ही पाहणी केली, काय पाहणीत मिळालं तुम्हाला? पहिल्या दिवशी काय होतं ना आज काय होतं? 13 तारखेला आम्ही जी केलेली पाहणी होती आणि आज दिनांक 21 तारखेला आम्ही जे काही बघितलं आहे त्यात जमीन आसमानचा फरक आहे आणि टोटली त्यांनी त्या शिफ्ट केलेल्या आहेत आणि रिंकू भारद्वाज यांनी आज आम्हाला खरंच चांगल्यारीत्या सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी लिहून दिलं आहे की इथून पुढे ते AWB आहे आणि MMC ॲक्टच्या जेवढे काही रूल्स आहेत ते फॉलो करतील। आपल्यासोबत सोसायटीतील काही चेअरमन आहेत आणि नागरिक आहेत, काय सांगणार? सर, हम लोग तो पहले आप लोगों के आभारी है, मीडिया के डिपार्टमेंट के कि जो इतना जल्दी हमें रिजल्ट मिला है। अभी हम लोगों ने आप लोगों की टीम ने देखा कि ये लोगों ने काफ़ी सारी मतलब ऑलमोस्ट सभी बिल्लियों को शिफ्ट कर दिया है खराड़ी, लेकिन अभी ये कंटिन्यू रहे और हमें हमारी सोसाइटी क्लीन मिले, वो भी अपना घर क्लीन रखे और हमें केटों से मुक्ति मिली है, उसके लिए सभी मीडिया और सभी डिपार्टमेंट का हम लोग आभार मानते हैं। काय परिस्थिती होती आज, काय परिस्थिती आणि सगळा पंचनामा झालेला आहे, मांजरी शिफ्ट झालेल्या आहेत, एक दिलासा मिळाला आहे? खरोखर अतिशय दिलासा मिळालेला आहे आम्हा सर्व रहिवाशांना। पण मला खरोखर धन्यवाद द्यावीशी वाटतं की आयुक्त साहेब जे आहेत आपले राजेंद्र भोसले साहेब, सारिका फुंदे मॅम असो, गावडे मॅडम असो किंवा SPCAचे बाकी अधिकारी असो, त्यांनी सर्वांनी अतिशय कोऑपरेट केलेलं आहे। आम्हाला अतिशय दिलासा मिळालेला आहे आणि ही चांगली गोष्ट आहे। ते पण आमचे शेजारीच आहे, त्यांनी पण आता इथून पुढे एक चांगलं एक शेजार धर्म पाळावा आणि आमची एक प्रामाणिक अपेक्षा आहे की बाबा इथून पुढे सुद्धा आम्ही पण सांगितल्याप्रमाणे प्राणीप्रेमी आहोत, आम्हालाही आवडेल, फक्त शेजारच्यांना त्रास होणार नाही एवढी काळजी त्यांनी घ्यावी, सगळ्यांनी घ्यावी। हा तर माझा एक मेसेज असेल सर्वांनाच। आम्ही सोसायटीच्या वतीने अतिशय प्रयत्न केले आहे, आम्हाला सगळ्यांनी पोलीस डिपार्टमेंट असो किंवा आमचे काही लिगल ॲडवायझर स्वामी मॅडम असो किंवा आमचे सगळे बाकी सगळ्यांनी अतिशय आम्हाला मदत केली आहे आणि 4 ते 5 वर्षानंतर आज आम्ही एक सुटकेचा श्वास घेतलेला आहे। थँक्यू व्हेरी मच। काय सांगाल तुम्ही या मांजरांच्या संदर्भात? तुमच्या वेळोवेळी आरोप तुमच्यावर पण झालेले होते? बरोबर, आरोप नक्कीच झाले आणि आमची साधारण माफक अपेक्षा हीच होती की त्यांनी स्वतःलाही त्रास करून घेऊ नये आणि आम्हालाही त्रास होतो नाही, कारण एक साधारण 3 महिने 6 महिने आपण समजून घेऊ शकतो, 5 वर्षासाठी हा त्रास सहन करणं खूप अवघड गोष्ट होती। मी सारिका फुंदे मॅडम असतील, कमिशनर साहेब असतील आणि या सर्व प्रकरणात आम्हाला लिगली हेल्प स्वामी मॅडमकडून फार मोठ्या प्रमाणात झाली। त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याचा नक्कीच आम्हाला फायदा झाला आणि चेअरमन असतील, सोसायटीची कमिटी असेल, साधारण 4-5 वर्ष नक्कीच त्रास झाला, पण फायनली याच्यातून सुटका झाली आहे। त्यामुळे मी सगळ्यांचेच धन्यवाद देतो आणि मीडियाने यामध्ये जी कामगिरी केली त्याबद्दल खूपच धन्यवाद आहे, कारण कदाचित हे प्रकरण सुटू शकलं नसतं असा माझा तरी समज आहे। आणि मी माझे शेजारी असेल त्यांना पण शुभेच्छा देतो की त्यांनी पण स्वतःसाठी आणि सोसायटीसाठी आरोग्यदायक जी भूमिका घेतली आहे, सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि इथून पुढे त्यांनी हे कंटिन्यू करावं अशी आमची अपेक्षा आहे। मी त्या फ्लॅटमध्ये आज भेट दिली PMCचे अधिकारी यांच्यासोबत, पण आज तिथे काही दिसले नाही मला, मांजरं नाही दिसली, काय म्हणजे घाण पण वाटली नाही की तिथं आतमध्ये बिगर मास्क घालता गेलो मी आतमध्ये आणि अशीच स्वच्छता त्यांनी ठेवावी आणि सोसायटीला सहकार्य करावी ही अपेक्षा।
नक्की सोसायटीला सहकार्य करावं अशी अपेक्षा सोसायटी धारकांनी व्यक्त केलेली आहे आणि साम टीव्हीचेही आभार मानलेत. कॅमेरामॅन किरण काजळेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.